घेऊन सुद्धा दादांनी एक वेळ अकोमोडेट केली आणि ती मुलाखतीसाठी मला दिली होती। आणि जेव्हा त्यांच्या सहयोग सोसायटीतल्या घरी त्या मुलाखतीसाठी मी पोहोचले तेव्हा दादा नेमके कुठे आहेत हे त्या माणसांच्या गर्दीमध्ये शोधावं लागत होतं की इतकी माणसं होती। म्हणजे तो निवडणुकीचा काळ होता, भाग वेगळा, पण तिथल्या पत्रकारांनी स्थानिकांनी सांगितलं की दादा कायम असे माणसांच्या घरात असतात। अंत्यविधीला सुरुवात झालेली आहे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुष्पांजली अर्पण करतात। केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित जी शाह पुष्प चक्र भेंट चढ़ा के श्रद्धांजलि अर्पित करेंगे। पुष्पचक्र वाहून श्रद्धांजलि अर्पण सर्वांना विनंती असणार आहे की आपण जागेवर उभे राहणार आहात आणि सर्व वर्दीधारी 21 पोलीस जवानांसह जनरल सॅल्यूट करण्यासाठी तयार असणार आहेत। पोलीस बँड पथक पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर मानवंदना देणार आहेत। सर्वांना विनंती आहे इतर मान्यवरांना त्या ठिकाणी पुष्पचक्र अर्पण करण्यासाठी आपण पुढे बोलवतो आहे।